तर IPL मॅच अँड मसाला या शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा विषय नुकत्याच झालेल्या मॅच बद्दल म्हणजे मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स। आता या मॅच बद्दल काय बोलायचं, आपण सर्व मोस्ट ऑफ मुंबईचे फॅन्स आहे, मुंबईत राहतोय आणि मुंबईचा गेम बघून कसं वाटतंय ते सांगायची गरज नाही। 3 सलग सामने हरलेले चांगल्या भल्या मोठ्या फरकानं। कॅप्टन्सीचा विषय आहे, हार्दिक, रोहित सगळं काही जे ओव्हरऑल चाललंय आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सचा गेमवर फरक पडतोय। त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते सध्या नाराज आहेत आणि हे नेमकं कशामुळे होते किंवा काय याच्यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत अंकिता आहे। अंकिता, काय वाटतंय, आपण मुंबई इंडियन्स आपली सलग 3 मॅच हारली आहे, याच्यामागे काय कारण असू शकतं, काय वाटतं तुला? खरे तर काल मुंबईची होमग्राऊंडवरची मॅच अगदी सगळा चाहता वर्ग भरला होता स्टेडियममध्ये आणि खरंच चाहता वर्गाला अपेक्षित असेल की मुंबई निदान तिसरी मॅच तरी जिंकतात। पण हा ना म्हणजे नक्कीच तुम्ही गेला होता मॅच बघायला, पण कुठेतरी सोशल मीडियावर जे रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या त्यांच्यामध्ये जी काही कोल्ड वॉर चालू आहे त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी गेमवर पडतोय का असा प्रश्न कोल्ड त्यांनी नाही तर सोशल मीडियाच्या त्यांच्या फॉलोअर्सनी केलेली, त्या दोघांचं सगळं काही चांगलंच आपल्याला दिसून येतंय आणि तू बोलशील तर पडतोय असं मला वाटतंय। कारण एकदम एक सिंपल गोष्ट सांगतो, काल बघायला गेलं त्यामुळे ते एकदम प्रकाशानं जाणवलं। दादा बॉल फिल्डिंगसाठी हार्दिक पांड्याकडे गेला तरी प्रेक्षक तिथे ते बू करत होते, म्हणजे त्याला चिडवत होते सरळ सरळ। एका प्लेअरला इतक्या प्रकारचं हॅरेसमेंट आतापर्यंत झालेलं नाही। म्हणजे संजय मांजरेकरचा तो व्हिडिओ बघतील, टॉसला आलेला संजय मांजरेकर आणि हार्दिक पांड्याचं जेव्हा नाव घेतलं मुंबई इंडियन्स टॉस येतात तेव्हा पण प्रेक्षक एवढे ओरडत होते, त्याला त्यांना बिहेव असं सांगावं लागलं, थांबवावं लागलं। इतका म्हणजे ते त्रास देतात, हे मेंटली हॅरेसमेंट बोलू शकतो आपण होती कुठेतरी हार्दिक पांड्याचे असं। आणि ऑफकोर्स त्या सगळ्याचा कुठेतरी गेमवर परिणाम होतोच आहे असं दिसूनच येते आणि मला पण वाटतं। त्याच्यामुळेच कदाचित पहिली म्हणजे बॅटिंग ऑर्डर पहिल्या ओव्हरमध्ये आपलं मुंबई इंडियन्सचे 2 विकेट पडले होते आणि त्यानंतर अगदी मुंबईची अवस्था म्हणजे 125 रनचं टार्गेट, अगदी म्हणजे फायटिंग टोटलही नसावं आणि अगदी आरआरने जरी बॉलिंग आपली थोडीफार जरी चांगली झाली तरीही आरआर साठी हे लक्ष काही खूप मोठं नव्हतं अगदी। त्याच्यामुळे मुंबई इंडियन्सला हारचा सामना करावा नक्कीच लागलाय, पण याचा विचार कुठेतरी मुंबई इंडियन्सने करणं महत्वाचं आहे। शशांक, म्हणजे सोशल मीडियावर चाललेला हा कोल्ड वॉर पण कुठेतरी टेक्निकली मुंबई इंडियन्स कुठे गणतीये का, काय वाटतं तुम्हाला? गणतीये म्हणायला गेलं तर बघा, आता सुनील गावस्कर एक महान क्रिकेटर आहेत, त्यांच्या ज्या टिपण्या असतात ते कायमच ऑन दी पॉईंट असतात आणि त्यांनीच नुकतंच म्हटलं की मुंबई इंडियन्स टीम सध्या त्यांच्या गेम चेंजरला सूर्यकुमार यादवला मिस करते। इंजरीमुळे सूर्यकुमार यादव नाही आहे संघात, त्यामुळे 3 नंबरचा स्पॉट जो इम्पॉर्टंट स्पॉट असतो, चेस करता नाही किंवा पहिली बॅटिंग करता नाही, तो स्पॉट सध्या रिकामा आहे आणि त्याचा कुठेतरी फटका मोठ्या प्रमाणात पडतोय, हे तर दिसून येते। सुनील गावस्करांनी म्हटलं ते खरंच आहे, ते टेक्निकली विचार केला तर ते आहे। आणि बाकी बॉलिंगचं असं झालंय, मधल्या काही काळात जसप्रीत बुमराह जेव्हा इंजर्ड होता आणि मागे मेगा ऑप्शन झाला त्या सगळे फेरबदल झाला। ट्रेंट बोल्ट एक खूपच चांगला प्लेअर, ज्यानेच काल राजस्थान करून बॉलिंग करताना मुंबई इंडियन्सला चांगलाच त्रास दिला, तो मुंबई इंडियन्सचा एवढ्या वर्ष भाग होता आणि तो नाहीये। त्यामुळे मेन असे चेहरे बॉलिंगचे एक टाइम होता जो म्हणजे जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांच्या बॉलिंग अटॅकने पूर्ण 4-8 ओव्हर समोरच्या टीमला पूर्ण अवघड करून टाकायचे। ट्रेंट बोल्ट गेला, मध्ये बुमराह जेव्हा इंजर्ड होता त्यानंतर आता आलाय तर त्याला साथ मिळत नाही सोबत कुणाची। आता त्यांनी गोडजेला घेतले मुंबईने, पण तो तितकं खास करू शकत नाही कामगिरी। जोफ्रा आर्चरला मागे उचलला होता पण तो पण इंजरीमुळे खेळू शकला नाही सामने काही, त्याच्यामुळे मुंबईकडे बॉलिंग लाईनअपमध्ये पण बुमराहला जोडीदार कोणीच नाहीये, हे सगळं टेक्निकल नक्कीच घडतं। हे सगळं बरोबर आहे शशांक, पण मुंबईकडे एवढा सगळे स्टार क्रिकेटर्स आहेत, स्टार प्लेअर आहेत, रोहित शर्मा म्हणा, रोहित चावला म्हणा, पण या सगळ्यामध्ये 2 वर्षात जी हार्दिक पांड्याची कमी मुंबईला खलत होती, तो आता हार्दिक पांड्या रिटर्न आलाय, ज्या सर्कमस्टन्सने आलाय ते सगळं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे म्हणा। पण काय वाटतं, मुंबई यापुढे चांगली कामगिरी करेल का? कारण बाकीच्या टीम खूप छान परफॉर्मन्स साधारण करतातच आहेत, पण मुंबईची कुठेतरी कमी जाणून येते, काय वाटतं तुम्हाला यावर? मुंबई तर कमबॅक करेल असं मला पर्सनली वाटतं, की ह्याच्या आधीचे सीझन जवळजवळ 4 मॅचेस सलग हरूनही मुंबई प्लेऑफमध्ये गेली आहे, कप उंचावला, त्यामुळे मुंबई कधी कमबॅक करू शकते। आणि सगळं म्हणतोय आपण हार्दिक पांड्या असेल किंवा प्लेयर्सवर पूर्ण दोष देतो, पण कुठेतरी मॅनेजमेंटचा विषय खूप प्रकर्षानं जाणवतो। म्हणजे आपल्या काही व्हिडिओज खाली कमेंट अशा आल्या होत्या की आपण हार्दिक पांड्या, रोहित शर्माला बघतोय पण टीम मॅनेजमेंटच्या चुका आहेत, त्यांचं काय? आता मागे मी बोललो तर तसं हार्दिक पांड्या कॅप्टन म्हणून हा पूर्णपणे टीम मॅनेजमेंटचा निर्णय आहे। हार्दिक पांड्या स्वतःहून कॅप्टन्सी मागायला आला नव्हता, त्याला त्यांनी अप्रोच केला होता आणि कुणाला बढती नको असते, त्यालाही हवी होती। त्यामुळे टीम मॅनेजमेंट मुळात आता ह्याच्यानंतर काय बदल करते, कसे करते हे बघावं लागेल, कसा टीम मधला एकोपा असेल
किंवा युनिटी असेल ही नीट होतीये आणि त्यानंतरच नेमकं कळेल कमबॅक कशी करेल आणि कधी करेल, पण होप सो करेल, फिंगर्स क्रॉस्ड आहे. आणि हे तर येणाऱ्या मॅच मधून कळेलच मुंबई इंडियन्स कमबॅक करते का आणि कशी करते ते. आणि अशा चर्चांसाठी आणि वेगवेगळ्या बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज.